नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या YouTube चॅनलवर आहात व आपण आता शिकणार आहोत अच्युत गोडबोले लिखित व्हॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा लेसन. हा लेसन म्हणजे अच्युत गोडबोले यांची ऑटोबायोग्राफी आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. मुसाफिर नावाच्या पुस्तकातून त्यांनी आपलं आत्मचरित्र जगासमोर मांडलं आहे. अतिशय सुंदर आणि इन्स्पिरेशनल जर्नी आहे त्यांची. त्यांचे मराठी भाषेतील लेख तर आपण मराठी दैनिकांमधून वाचतच असाल. अतिशय माहितीपूर्ण व उद्बोधक असे त्यांचे लेखन आहे. ते 1972 साली IIT मुंबईमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच बघितलं नाही. त्यांना मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मुख्य पदे भूषवायला मिळाली. पाटणी कॉम्प्युटर सिस्टीम ह्या कंपनीचे ते सक्सेसफुल जनरल मॅनेजर सुद्धा होते. त्या पाटणी कॉम्प्युटरचे पुढे काय झाले ते आपण आता बघणारच आहोत. ही गोष्ट सुरू होते ते लहान असतानाची. त्यांच्या घरी कशी मोठमोठी लोक येत होते, जसे की विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व त्यामुळे त्यांना लिटरेचर व म्युझिकमध्ये कसा इंटरेस्ट निर्माण झाला हेही लेखक ह्या लेसनमध्ये सांगत आहे. त्यांचे सायन्स व मॅथमॅटिक्स हे दोन सब्जेक्ट खूप आवडते होते व ते ह्या विषयातील खूप कठीण प्रॉब्लेम सुद्धा अतिशय जलद गतीने सोडवून टाकायचे व त्यामुळे त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हलप झाली, जी त्यांना मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करताना अतिशय उपयुक्त ठरली. त्यांनी फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यापुरता अभ्यास नाही केला, तर आयुष्याचे महाकठीण गणित त्यांना सोडवायचे होते व त्यात ते सक्सेसफुलही झाले. ह्या लेसनमध्ये त्यांचा IITचा प्रवास, त्यांना भेटलेले त्यांचे मित्र, कंपनीत मोठ्या पदावर असताना वेगवेगळ्या देशांना दिलेल्या व्हिजिट्स याचे वर्णन आहे व ते नोबेल पारितोषिक विजेत्या लोकांना त्यांनी कसं जवळून बघितलं हेही या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांनी 3 कोटी पर ॲनम इतकी मोठी ऑफर सोडून लेखक व रायटर होण्याचे ठरवले व त्यानंतर त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली, तीही विविध विषयांवरची. त्यांनी मराठीत एकूण 34 पुस्तके लिहिली व त्यामुळे खूप लोकांना त्याचा फायदा झाला असेही लेखक सांगतात. अच्युत गोडबोले त्यांच्या यशाचे गमकही आपल्याला सांगत आहे व आजच्या काळात सक्सेसफुल होण्यासाठी कुठले स्किल महत्वाचे आहे तेही ते आवर्जून सांगत आहेत. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझे संगोपन अगदी साधंसुधं होतं असं लेखक सांगतो. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आम्ही एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतो. तर सध्याच्या कंडिशनमध्ये लोअर मिडल क्लास म्हणजे ज्याचं वार्षिक उत्पन्न 70,000 ते 2,73,000 असे आहे. म्हणजे महिन्याचे उत्पन्न साधारणतः 7,000 ते 23,000 पर मंथ असे होते. लेखक पुढे सांगतो, our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove. आमच्या 300 चौरस फुटांच्या घरात पंखा, रेफ्रिजरेटर, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅस स्टोव्ह अशा मूलभूत सुविधाही नव्हत्या. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. एअर कंडिशनवर कार तर सोडूनच द्या, म्हणजे ती फार दूरची गोष्ट आहे. इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच. मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हाच मला एक घड्याळ मिळालं. अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव्ह ॲट होम. मला घड्याळ व आम्हाला घरी डायनिंग टेबल आणि गॅस स्टोव्ह मिळाला असं लेखक सांगतो. नेव्हरथलेस म्हणजे इन्स्पाइट ऑफ किंवा तरीसुद्धा. कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. जरी मी गरीब होतो पण माझे बालपण सांस्कृतिक दृष्ट्या म्हणजे कल्चरली समृद्ध होते असं लेखक सांगतो.
Poet like Vinda Karandikar, Mangesh Padgavkar, and Vasant Bapat used to visit our home, and for hours I could listen to the discussion about poetry and literature, Marathi and English. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यासारखे कवी आमच्या घरी यायचे आणि तासनतास केलेली ती कविता, मराठी आणि इंग्रजी साहित्यावरील चर्चा मी ऐकत असे. They used to talk about Keshav Sut, Merdekar, Shakespeare, Charles Dickens and Thomas Hardy. आणि ते केशव सूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन आणि थॉमस हार्डी यांच्याबद्दल सुद्धा बोलत असे. I did not fully understand their discussions in depth, but I was immensely impressed. त्यांच्या चर्चा मला लहान असताना काही पूर्णपणे समजल्या नाहीत, पण त्यामुळे मी खूपच प्रभावित म्हणजे इम्प्रेस झालो, असं लेखक सांगतो. We also were lucky to have Pandit Kumar Gandharva, Pandit Bhimsen Joshi and Pandit Jasraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. Dawn म्हणजे पहाट. आम्ही भाग्यवान होतो, असं लेखक म्हणतो की पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज आमच्या घरी येऊन रात्री उशिरापर्यंत किंवा कधी कधी पहाटेपर्यंत भारतीय संगीताबद्दल बोलायचे. This is how and why I developed my interest in literature and music during my school days. अशा प्रकारे शाळेच्या काळात मला साहित्य म्हणजे लिटरेचर आणि म्युझिक म्हणजे संगीताची आवड निर्माण झाली. I did not and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. Tremendously म्हणजे प्रचंड. मला तेव्हाही आणि आजही संगीताचं व्याकरण समजत नाही, पण तेव्हापासून ते मला खूप आवडू लागलं, असं लेखक सांगतो. Most of the times the topics of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. बहुतेक वेळा आमच्या घरी चर्चेचे विषय हे नेहमी संगीत, साहित्य, चित्रे, शिल्पे इत्यादींविषयीचेच होते. स्कल्पचर म्हणजे शिल्पे. I could listen to the discussion about Van Gogh, Mozart and Michelangelo, etc. आणि व्हॅन गॉग, मोझार्ट, मायकल अँजेलो इत्यादींबद्दलच्या चर्चा पण मी ऐकत असे. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more, important in our lives than science and technology. मिल्यू म्हणजे भोवतालचे सामाजिक वातावरण, आपण ज्या वातावरणात वाढतो ते. फर्म म्हणजे ठाम, बिलीफ म्हणजे विश्वास. लेखक सांगतो, माझ्या सभोवतालच्या सामाजिक वातावरणामुळे माझा ठाम विश्वास होता आणि तो आजही आहे की विज्ञान किंवा तंत्रज्ञानापेक्षा आपल्या आयुष्यात सर्व कला जास्त प्रमाणात जरी नसल्या पण बरोबरीने नक्कीच महत्वाच्या आहेत. I had learned from my childhood that money does not mean everything in life. चाइल्डहुड म्हणजे लहानपणापासून. मी लहानपणापासून शिकलो होतो की पैसा म्हणजे आयुष्यातलं सगळं नाही. इट इज नेसेसरी, पैसा आवश्यक आहे. बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लाईव्ह अँड पुट्स मीनिंग टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. पण जर असे काही असेल जे आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला समृद्ध करते आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ देत असेल तर ती आहे कला, संगीत आणि साहित्य. This is not to say that I did not like science or mathematics. हे असे नाही की मला विज्ञान आणि गणित आवडले नाही. In fact, I loved these subjects. आणि खरं तर मला हे विषय खूप आवडायचे, सायन्स आणि मॅथमॅटिक्स. However, I did not study them only for scoring maximum marks in the examination. आणि तथापि मी केवळ परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्या विषयांचा कधीच अभ्यास केला नाही, असं लेखक सांगतो. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty.
मी ह्या विषयांचा अभ्यास का करायचो असे लेखक. इनहेरंट म्हणजे मूळचा, की कोणत्या विषयात त्याच्या मूळ सौंदर्यामुळे मी त्या विषयांचा अभ्यास करत असे. म्हणजे त्यांना मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स हे त्यांच्या सौंदर्यामुळे आवडायचे. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. मला न्यूटनच्या गतीचे कायदे सुंदर आणि पायथागोरियनचे प्रमेय शोभिवंत दिसायचे. I loved solving problems of physics and mathematics of the ninth standard when I was in seventh. मी सातवीत असताना नववीत असलेल्या भौतिकशास्त्र आणि गणिताच्या समस्या सोडवायचो, असं लेखक सांगतो. नॉट टू शो ऑफ, हे मला काय प्रदर्शन नाही करायचं, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्वॉल्ड इन सॉल्विंग देम. तर ते सोडवण्यात मी गुंतून जायचो म्हणून मला ते विषय आवडायचे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित. I used to love problem solving and used to enjoy finding out of the most elegant method of solving them. मला समस्या प्रॉब्लेम सोडवणं खूप आवडायचं आणि ती समस्या सोडवण्यासाठी सर्वात सुंदर पद्धत शोधून काढायलाही खूप आवडायचं, असं लेखक सांगतो. तुम्हाला माहीतच आहे, एखादं गणित सोडवण्याच्या 2-3 प्रकारच्या ट्रिक्स असतात. त्यातली सर्वात सोपी लेखक शोधून काढायचा. Obviously, these problems were not a part of the curriculum but enjoy the whole process. आणि साहजिकच या अभ्यासक्रमाचा भाग नव्हत्या, तरी पण लेखक या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद लुटायचा. This attitude of looking beyond marks or examination and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem-solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem-solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता, लॉजिकली म्हणजे तर्कशुद्ध विचार, क्विकली जलद आणि रॅपिडली म्हणजे अतिजलद. लेखक सांगतो, मार्क्स किंवा परीक्षेच्या पलीकडे पाहण्याच्या आणि कोणतीही आव्हानात्मक समस्या सोडवण्याचा आनंद मिळवण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळे त्याची प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित डेव्हलप करण्यास मदत झाली. IIT प्रवेश परीक्षा म्हणजे JEE देताना त्याचा उपयोग झाला. कारण ही परीक्षा तुमच्या समस्या सोडवण्याची क्षमता आणि केवळ तर्कशुद्धच नव्हे तर जलद आणि अतिजलद विचार करण्याच्या क्षमतेवर आधारित आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हीही 12वीला आहे, तुम्हालाही माहिती आहे की IIT JEE परीक्षा वेळ फार कमी असतो आणि प्रॉब्लेम हे खूप जलद आणि अतिजलद सोडवावे लागतात आणि कदाचित त्याचमुळे ही लोक आयुष्यात फार पुढे निघून जातात आणि आयुष्यात भरपूर यश संपादन करतात. I scored 100% marks in mathematics in almost all the examination that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. लेखक सांगतो, मी इयत्ता पहिली पासून ते IIT पर्यंत पास झालेल्या जवळपास सर्व परीक्षांमध्ये मी गणितामध्ये 100% गुण मिळवले आणि बॅरिंग ओनली अ फ्यू टाइम्स म्हणजे काही वेळचे अपवाद वगळता. बॅरिंग म्हणजे अपवाद. I stood 16th in the SSC board. At that time, this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur. आणि मी SSC बोर्डात 16व्या क्रमांकावर होतो आणि लेखक आवर्जून सांगतात की त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच होती. and stood first in the university in all subjects put together. आणि सर्व विषयांच्या एकत्रित गुणांमध्ये विद्यापीठात अच्युत गोडबोले हे प्रथम क्रमांकावर होते. Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्या काळात जर तुम्ही विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला असेल तर JEE प्रवेश परीक्षेशिवाय तुम्हाला IIT प्रवेश मिळू शकत होता, असं लेखक सांगतो. की त्यावेळेसची गोष्ट आहे. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT.
त्यामुळे मला IITत प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा देण्याची गरजच नव्हती. पण झालं वेगळंच. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. आणि सोलापूर मधल्या कुठल्याही व्यक्तीने त्याबद्दल मला सांगितलं नाही, असं लेखक सांगतो. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल. आणि लेखकाला डाऊटच होता की सोलापूर मधल्या कुणालाही ही नियमावली माहीत होती की नाही. Therefore, I appeared for the entrance examination and secured a very good rank in the same. म्हणूनच मी प्रवेश परीक्षेत बसलो आणि त्यामध्येही मी खूप चांगली रँक मिळवली, असं लेखक सांगतो. I was quite happy getting into IIT. आणि IIT प्रवेश करताना मला खूप आनंद झाला. आय एम क्वाईट हॅपी. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. पण माझा आनंद शॉर्ट लिव्ड म्हणजे अल्पायुषी ठरला. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरीड. आणि सोलापूरमध्ये मी कधीही 3 मजली इमारत पाहिली नव्हती. आणि मुंबईत मात्र गगनचुंबी इमारती होत्या. मुंबई however was full of skyscrapers. आणि मुंबईत गगनचुंबी इमारती होत्या. At IIT most of the student and professor used to converse in English whereas my English was a very pure. IIT मध्ये बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक इंग्रजीत बोलायचे, तर माझी इंग्रजी अतिशय हलक्या प्रतीची किंवा तोडकी मोडकी, व्हेरी पुअर. लेखक अतिशय प्रांजळपणे कबुली देतो. I had my entire education in Marathi. माझं संपूर्ण शिक्षण मराठीत झालं. My spoken English was quite pathetic. आणि माझी बोलली जाणारी इंग्लिश अगदी दयनीय पॅथेटिक होती. Not only did I have a very weak vocabulary, माझ्याकडे अतिशय कुमकुमट शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह तर होताच, बट माय प्रोनाउन्सिएशन also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. आणि लेखक सांगतो शब्दसंग्रह तर कुमकुमत होतात, पण माझे उच्चारही भयंकर होते, टेरिबल. आणि इंग्रजी वाक्यांची निर्मिती फारच अस्ताव्यस्त होती, ऑकवर्ड. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. आणि या सगळ्यांमुळेच मला मुंबईत आणि विशेषतः IIT मध्ये खूपच एकटं आणि भीती वाटायला लागली, असं लेखक. लोनली म्हणजे एकटं, टेरिफाईड म्हणजे भीती. I had developed an inferiority complex and wanted to run away from IT and even Mumbai. आणि माझ्यात एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे एक न्यूनगंडाची भावना विकसित झाली आणि मला IIT काय तर मुंबई सोडून पळून जावंसं वाटलं. One day I was sitting at my mess table in the hostel sipping a tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. आणि एके दिवशी काय झालं, लेखक सांगतो की तो हॉस्टेल मधल्या त्याच्या मेसच्या टेबलावर चहा पिण्यासाठी बसलेला होता, तेव्हा त्याचा एक सिनियर म्हणजे एक वरिष्ठ विद्यार्थी त्यांच्या शेजारी आला आणि त्यांच्या खुर्चीवर बसला. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. Colloquial म्हणजे अनौपचारिक इंग्लिश. आणि तो जो सिनियर होता तो कॉन्व्हेंट शिक्षित विद्यार्थी होता, बऱ्यापैकी सुसंस्कृत इंग्लिश येत असलेला, सॉफिस्टिकेटेड म्हणजे सुसंस्कृत, आणि ऍटलीस्ट स्पोकन म्हणजे किमान बोलले जाणारे आणि अनौपचारिक इंग्लिश. He was a bit arrogant and wanted to pull my leg. आणि तो जरा फार उद्धट होता आणि त्याला माझा पाय खेचायचा होता, असं लेखक सांगतो. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. आणि त्या उद्धट विद्यार्थ्याने आपल्या लेखकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि लेखकाने म्हटलेल्या प्रत्येक वाक्यात आणि प्रत्येक गोष्टीत तो त्रुटी दाखवू लागला. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. आणि सुमारे 5 मिनिटांनंतर माझा अपमान करून तो निघून गेला.
इन्सल्टिंग म्हणजे अपमान. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिटेड अँड अपसेट. मला अत्यंत अपमानास्पद आणि अपसेट म्हणजे अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. as it is was as it is was feeling quite depressed and diffident, and this incident was the last straw. आणि ह्या घटनेमुळे खूप लेखक खूप उदास आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. डिफिडंट म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आणि डिप्रेस म्हणजे उदास झाले होते लेखक. अँड इट वॉज द लास्ट स्ट्रॉ म्हणजे ही शेवटची अपमानास्पद अशी घटना होती असं लेखक सांगतो. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि मला तिथून निघून जावंसं वाटलं. त्याच क्षणी मला अक्षरशः सोलापूरला पळून जायचं होतं. However, it was only my self-esteem which stopped me. पण फक्त माझ्या स्वाभिमानामुळेच जो लहानपणापासून होता त्यामुळे मी तिथे थांबलो. Suddenly a feeling of determination and strength came over me and gripped me. आणि अचानक माझ्यात डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चयाची आणि स्ट्रेंथ म्हणजे शक्तीची भावना आली आणि त्यानं मला वेठीस धरलं. त्या विचारानं मला वेठीत ग्रिप केलं. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. Hailing म्हणजे come from, I come from Solapur, I come from Mumbai. तसं हेलिंग म्हणजे कुठून, तुम्ही कुठून आहात. आता लेखक म्हणतो मूळचा सोलापूरचा असूनही मी गणितात अनेक पुरस्कार मिळवून शाळा असेल कॉलेज IIT मध्ये रँक होल्डर बनू शकतो, तर माझ्या बाबतीत काहीतरी बरोबर असायलाच हवं होतं. व्हाय शुड आय गिव्ह अप. मी का हार मानू. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि तेही इंग्रजी सारख्या साध्या मूर्ख आणि छोट्याशा गोष्टीसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि यापुढे मी हार मानणार नव्हतो. नॉट टू गिव्ह अप अँड आय वॉज डिटरमिन्ड टू फाईट बॅक. आणि मी निर्धार केला परत लढा देण्याचा. As climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. आणि तुम्हाला माहितीच आहे IIT चे विद्यार्थी किती हुशार असतात. हॉस्टेलच्या खोलीच्या पायऱ्या चढत असतानाच लेखकाने त्यांच्या मनात पुढची योजना तयार केली. Normally, most of us who are educated in vernacular language such as Marathi think in Marathi before speaking in English, translate in English, and then somehow try to speak out this translated English sentence in an extremely awkward fashion. Awkward म्हणजे अवघड, वर्नॅक्युलर म्हणजे तुमचा मराठी ऍक्सेंट. तर लेखक सांगतो सर्वसाधारणपणे मराठी सारख्या भाषिक भाषांमध्ये ज्यांनी शिक्षण घेतले जसे की आपण घेतो आहे विद्यार्थ्यांनो, आपल्यापैकी बहुतेक जण मराठीतच विचार करतात. इंग्रजीत बोलण्यापूर्वी त्याचा इंग्रजीत अनुवाद करतात आणि मग कसे तरी या अनुवादित इंग्रजी वाक्यांचा अत्यंत अवघड पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच ते चुकतात. I had decided that I would do nothing of this sort. मी ठरवलं मी असं काहीच करणार नव्हतो. I wanted to achieve excellence. आणि मला excellence म्हणजे उत्कृष्टता मिळवायची होती. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. आणि तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करता त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची जी उत्कट इच्छा असते ना, ती लेखकामध्ये लहानपणापासूनच होती. आणि त्यामुळे लेखक उत्कृष्टता एक्सलन्स इंग्लिशमध्ये मिळवायचं हे ठरवतो. आणि फ्लुएंट म्हणजे अस्खलित इंग्लिश त्यांना बोलायचं होतं. वेदर आय वुड सक्सीड इन धिस ऑर नॉट, आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. आता लेखक म्हणतो की मी यशस्वी होणार की नाही हे मला माहित नव्हतं, पण मी माझी ध्येय नेहमीच उंच ठेवतो. माय एम इज ऑलवेज हाय. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि ह्या प्रकरणातही मला उत्कृष्ट म्हणजे एक्सलंट एलिगंट म्हणजे सुंदर आणि फ्लुएंट म्हणजे अस्खलित इंग्रजी बोलायचं होतं.
The first thing I did was to start reading English newspapers and English novels. पहिली गोष्ट म्हणजे लेखकाने जी केली त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्र आणि इंग्रजी कादंबऱ्या नॉवेल्स वाचायला सुरुवात केली, कारण नॉवेल्समध्ये खूप अवघड शब्द असतात विद्यार्थ्यांनो. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. मी व्युत्पत्तीशास्त्र म्हणजे अक्षरं कशी तयार होतात आणि उच्चारशास्त्र म्हणजे फोनेटिक्सचा अभ्यास केला आणि शब्दांच्या मुळांचा आणि त्याचा उच्चार कसा करायचा याचा खूप सराव लेखकाने केला. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. इम्प्रोवायझिंग म्हणजे विदाउट प्रिपरेशन बोलणे, जी कला असते IITच्या मुलांमध्ये. इम्प्रुव्हिंग म्हणजे सुधारणा. तर लेखक काय करायला लागला की आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करायला लागला आणि लेखक त्याच्या स्वतःच्या चुका समजून घ्यायचा आणि त्यात सुधारणा किंवा दुरुस्त करायचा आणि दिवसेंदिवस त्यात सुधारणा होत होती असं लेखक सांगतो. I took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at a length with anybody. आणि लेखकाला सुद्धा 9 ते 10 महिने लागले. त्यानंतर त्यांना खूप कॉन्फिडन्स आला आणि कोणाशीही इंग्रजीत बोलण्याचा पूर्ण आत्मविश्वास वाटू लागला. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि माझी भीती नाहीशी झाली होती असं लेखक म्हणतो आणि आता त्याला हॉस्टेलमध्ये घरी राहिल्यासारखं आता वाटू लागलं. In my future career, out of 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. आणि माझ्या भावी कारकिर्दीत त्यांनी आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 32 वर्षांपैकी त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा सॉफ्टवेअर कंपनीचे ते प्रमुख होते असं लेखक सांगतो. आणि जगभरात हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्यांच्या हाताखाली काम करत होते असं लेखक सांगतात. During that period, I had to give several presentations or negotiate many contracts with the CEOs, directors or VPs in the US, UK or Australia. आणि आता ते जेव्हा कंपनीत मोठ्या पोस्टवर होते त्या काळात त्यांना अनेक प्रेझेंटेशन द्यावी लागायची. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियातील सीईओ, डायरेक्टर्स आणि VP म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट यांच्याबरोबर ते अनेक कराराच्या वाटाघाटी करायचे आणि त्यावेळेस त्यांना हे त्यांचं जे शिकलेलं इंग्लिश होतं, जी 9-10 महिन्याची मेहनत होती ती कामी आली असं लेखक सांगतात. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाइम. आणि कॉलेजमध्ये जे एफर्ट घेतले होते त्यामुळे त्यांना नोकरीमध्ये सुद्धा ते आरामात होते. It is the only due to the efforts at IIT that I could sign a contracts worth millions of dollars worldwide and also run a large global software companies. आणि IITत घेतलेल्या प्रयत्नांमुळे मी जगभरात लाखो डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी करू शकलो आणि मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्याही चालवू शकलो. At IIT, I got fairly good marks in my first 2 years. आणि IIT मध्ये मला पहिल्या 2 वर्षात खूप चांगले मार्क्स मिळाले असं लेखक सांगतो. However, a very important thing happened while I was in my 3rd year. आणि मी 3ऱ्या वर्षात असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली. I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR and BARC. आणि लेखकाला IIT, TIFR आणि BARCच्या सुमारे 15 ते 20 अत्यंत हुशार विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापकांच्या संपर्कात ते आले. आता तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतो. IIT तर तुम्हाला माहीतच आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. म्हणजे ही जी इन्स्टिट्यूट आहे इट इज डेडिकेटेड टू बेसिक रिसर्च इन मॅथमॅटिक्स अँड सायन्स. TIFR is considered as one of the outstanding research institutes in India
It is a deemed university and work under the umbrella of the Department of Atomic Energy of the Government of India. आणि BARC तर तुम्हाला माहीतच असेल, भाभा Atomic Research Center. They included top-ranking students from IIT, visiting professors in American universities, and very renowned mathematicians in the world, and so on. आणि त्या चमूमध्ये त्यांना तिसऱ्या वर्षात मिळालेल्या IITतील अव्वल दर्जाचे विद्यार्थी, अमेरिकन विद्यापीठातील अतिथी प्राध्यापक आणि जगातील नामवंत गणिततज्ञ होते, असे लेखक सांगतो. रिनाउंड म्हणजे नामवंत. I was instantaneously attracted to this group. मी ताबडतोब या ग्रुपकडे आकर्षित झालो. This friendship had a lasting impact on my life. आणि ह्या ज्या मैत्रीचा त्यांच्या आयुष्यावर कायमचाच प्रभाव पडला असे ते म्हणतात. Until that time I used to consider myself somewhat intelligent. आणि लेखक प्रांजळपणे कबूल करतो की त्यांना भेटण्याच्या अगोदर लेखक स्वतःला खूप म्हणजे काहीसे बुद्धिमान समजत असे, पण कदाचित ते मिळाल्यावर लेखकाला वाटले की आपल्यापेक्षाही हुशार कोणीतरी आहे आणि त्यांच्याकडनंही लेखकाला खूप शिकायला मिळालं असं लेखक प्रांजळपणे कबूल करतात. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान आणि ब्रिलियन्स म्हणजे प्रतिभा जी नॅचरल असते. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. पण माझ्या ग्रुपमधील मित्रांना जे खूप हुशार होते त्यांना भेटल्यावर त्यांना कळालं की खरी प्रतिभा म्हणजे ब्रिलियन्स काय असते आणि मी कुठे उभा आहे हे लेखकाच्या लक्षात आलं. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. आता लेखक परत त्याच्या नोकरीच्या मध्ये कसं यश संपादन केलं ते सांगताय. खरं तर लेखक म्हणतात मी खूप भाग्यवान होतो की माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला मी जागतिक पातळीवरील महान लोकांच्या संपर्कात आलो. ग्लोबल स्केल. Later in my life when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair. नारायण मूर्ती तुम्हाला माहीतच आहे, इन्फोसिसचे संस्थापक. लेखक सांगतात नंतरच्या आयुष्यात जेव्हा श्री नारायण मूर्ती इन्फोसिस कंपनी सुरू करण्यासाठी पाटणी किंवा पटनी कॉम्प्युटर सोडून गेले तेव्हा लेखक म्हणजे अच्युत गोडबोले त्याच खुर्चीवर बसून पटनी सॉफ्टवेअरच्या विभागाचे नेतृत्व करू लागले. विद्यार्थ्यांनो, पाटणी कॉम्प्युटर्स हे नाव तुम्ही आता ऐकत नसेल तर तुम्हाला सांगतो ही कंपनी 1978 साली इंडियात स्थापन झाली होती. तर 2011 साली अमेरिकाच्या आयगेट नावाच्या कंपनीने ही कंपनी ओव्हरटेक केली आणि त्यानंतर 2015 साली कॅपिजेमिनी ह्या पॅरिस मुख्यालय असलेल्या फ्रान्स मधल्या कंपनीने आयगेटही ओव्हर केली. अशा रीतीने तुम्ही आता पाटणी हे कॉम्प्युटरचं कंपनीचं नाव आता ऐकिवातही नाही. कॅपेजेमिनी नक्की तुम्हाला माहित असेल, तुमचा फ्रेंड, तुमचे कोणी भाऊ बहीण कोणीतरी कॅपेजेमिनीत नक्कीच काम करत असेल. फार मोठी कंपनी झालेली आहे ती आता. माय हेड ऑफिस was in Cambridge, Massachusetts, USA, very near Boston. माझं मुख्य कार्यालय बॉस्टन जवळच्या अमेरिकेतील केम्ब्रिज मॅसेच्युसेट्स येथे होते. It was in fact that the adjacent building to MIT in America. आणि खरं तर ती अमेरिकेतील MIT ची शेजारची इमारत होती. I had to visit the US every few months in those days. आणि त्या काळात मला दर काही महिन्यांनी अमेरिकेला भेट द्यावी लागायची असं लेखक म्हणतो. MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी फारच दिग्गज युनिव्हर्सिटी. I used to visit MIT during lunch time to meet my friends. आणि लेखक सांगतो मी जेवणाच्या वेळी MIT जाऊन माझ्या मित्रांना भेटायचो. There one could see a couple of Nobel laureates at the dining table. आणि तिथे डायनिंग टेबलवर काही नोबेल पदक विजेते सुद्धा दिसत असे असं लेखक सांगतो. If you walk for an hour from there, you could reach a Harvard Square near Harvard University.
आणि MIT च्या जवळूनच जर तुम्ही तासभर चालला तर तुम्ही हार्वर्ड विद्यापीठाच्या हार्वर्ड चौकात सुद्धा पोहोचत असं लेखक सांगतो. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटी, म्हणजे मी MIT ला आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी दोघांनाही भेट द्यायचो. अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स, आणि मी नोबेल विजेत्यांशी सुद्धा बोलू शकत असे. ड्युरिंग these years I traveled a lot to US, Europe, Japan and Australia and could meet a number of great thinkers and management gurus. आणि या काळात मी अमेरिका, युरोप, जापान, ऑस्ट्रेलिया इथे भरपूर प्रवास केला आणि खूप नवीन नवीन माणसांना आणि ग्रेट थिंकर्स, महान विचारवंतांना सुद्धा ते भेटू शकले. आणि मॅनेजमेंट गुरु सच ॲज अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, CK प्रल्हाद, टॉम पीटर्स, आणि ग्रेट टेक्नॉलॉजी सच ॲज विन्सेंट सर्फ, who designed TCP/IP, which is the basic protocol of the internet. TCP/IP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल, म्हणजे दोन कॉम्प्युटर, लॅपटॉप इंटरनेटद्वारे कसे संवाद साधतात त्याचं जे प्रोग्रामिंग आहे ते आहे TCP/IP प्रोटोकॉल. तर ते विन्सेंट सर्फने तयार केलं आणि त्या तंत्रज्ञानाला भेटण्याची संधी सुद्धा आपल्या अच्युत गोडबोले सरांना मिळाली. फोटो तुमच्यासाठी विद्यार्थ्यांना अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, CK प्रल्हाद, एक इंडियन पण आहे, टॉम पीटर्स, आणि सायंटिस्ट दिस इज द विन्सेंट सर्फ. ऑल these discussions with these great broadened my horizon. आणि या महान लोकांशी झालेल्या या सर्व चर्चेमुळे माझे क्षितिज विस्तारले गेले. ब्रॉडन माय हॉरिझॉन, हॉरिझॉन म्हणजे क्षितिज. and my aims and worldwide became global and my aims and my aims and worldview became global. आणि माझी उद्दिष्टे आणि जगाबाबतचा जो माझा दृष्टिकोन आहे ना तो खरा जागतिक पातळीवर आला. It taught me humanity and made me realize that I had to achieve a lot in life. आणि ह्या सर्व गोष्टींमधनं लेखकाला ह्युमिलिटी म्हणजे नम्रता शिकायला मिळाली आणि त्यांना जाणवलं की त्यांना आयुष्यात खूप काही साध्य करायचं आहे. The lesson in the humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. ह्युमिलिटी, नम्रता आणि मेहनत आणि पॅशन फॉर एक्सन आणि उत्कृष्टतेची आवड, जो हा कानमंत्र आहे, हा जो धडा आहे तो लेखकाला आयुष्यात अत्यंत महत्वाचा आणि अतिमहत्वाचा वाटला. आणि विद्यार्थ्यांनो, तुमच्या आयुष्यात सुद्धा जर तुम्ही या 3 कानमंत्र लक्षात ठेवले तर तुम्ही सुद्धा आयुष्यात खूप यश संपादन करू शकता. तुमचं वय फार लहान आहे आता आणि खूप काही तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. कमिंग बॅक टू माय ग्रुप इन IIT. आणि आता परत एकदा IIT मधील माझ्या मित्रांच्या ग्रुपकडे परत येऊ. माय फ्रेंड्स वेर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी बट दे वेर व्हेरी वेल रीड. लेखक सांगतो की माझे मित्र माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान तर होते, पण ते खूप चांगल्या प्रकारे, व्यापकपणे आणि बुद्धिपूर्वक वाचत असे. कदाचित अवांतर वाचन ते करत असे लेखक सांगतो. They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, political science. त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी प्रत्येक विषयांमध्ये त्या विद्यार्थ्यांना रस होता. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as the music, literature, painting. त्यांचा जो ग्रुप होता त्या ग्रुपला सर्व शाखांमध्ये स्वतंत्रपणे रस तर होताच, पण त्यांना संगीत, साहित्य, चित्रकला यासारख्या सर्व ललित कलांमध्येही खूप रस होता. In short, our group was interested in almost anything under the sun and which concerned human life and its existence. आणि थोडक्यात आमच्या ग्रुपला सूर्याखाली जेवढं काही आहे म्हणजे पृथ्वी, चंद्र, ग्रह, तारे, अंतरिक्ष जवळजवळ कुठल्याही गोष्टीमध्ये रस होता आणि त्याचा मानवी जीवन आणि अस्तित्वाशीही संबंध
आहे. I was immediately attracted to the group and developed an immense and deep interest in all these branches of knowledge. आणि मी ताबडतोब या ग्रुपकडे आकर्षित झालो आणि ज्ञानाच्या या सर्व शाखांबद्दल मला आता प्रचंड आस्था वाटू लागली. इमेन्स म्हणजे प्रचंड, इंटरेस्ट म्हणजे आस्था, आवड वाटू लागली. None of these subjects were part of our curriculum at IIT. आणि तुम्हाला माहिती IIT हे इंजिनिअरिंग आहे आणि तिथे कुठलाही हा विषय अभ्यासक्रमाचा हिस्सा नव्हता. बट अगेन आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. आणि लेखक पुन्हा एकदा सांगतो, मी कोणत्याही परीक्षेत फक्त गुण मिळवण्यासाठी कधीच अभ्यास केला नाही. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. आणि लेखक सांगतो, इथे त्याच्यासमोर ज्ञानाचा प्रचंड समुद्र आहे आणि IIT ची परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे असं लेखकाला वाटू लागलं. It is very difficult to become a master on an expert in all these subjects. आणि या सर्व विषयांमध्ये प्रभुत्व किंवा तज्ञ बनणं खूप कठीण आहे, कारण हे ह्यूज नॉलेज आहे. पण लेखक म्हणतो, it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. पण यांपैकी बहुतेक विषयांची मूलभूत तत्व समजून घेणे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं असं लेखक सांगतो. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. आपल्यापैकी कोणीही GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन म्हणजे अमेरिकेत दुसऱ्या कंट्रीमध्ये जर तुम्हाला डिग्री करायची असेल तर तुम्हाला ही एक्झाम देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये इंग्लिश त्यानंतर ॲप्टिट्यूड असे भरपूर सब्जेक्ट्स असतात. तर आपल्यापैकी GRE परीक्षेत सहज अव्वल स्थानावर पोहोचू शकतो आणि अमेरिकेत स्थलांतर करू शकतो. हाऊएव्हर दॅट थॉट नेव्हर इवन टच अवर माइंड. पण हे जे हा विचार होता GRE देऊन दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करणं, पैसे कमवणं, ह्या विचाराने लेखकाच्या मनाला कधीच स्पर्श केला नाही. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. जग समजून घेणे आणि ते कसे काम करते आणि भारत आणि तिच्या लोकांची सेवा करणे हे आपल्यासाठी किंवा माझ्यासाठी अधिक महत्वाचे होते असं लेखक सांगतो. देअरफॉर आय प्लंज्ड इनटू ऑल दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि म्हणूनच मी ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये डुबकी मारली. प्लंज म्हणजे डुबकी किंवा थोडासा श्वास टाकला. इट वॉज अ पिरियड ऑफ रिनायसन्स फॉर मी. आणि माझ्यासाठी हा प्रबोधनाचा काळ होता. रिनायसन्स for me. We used to discuss about relativity, Big Bang, aesthetics, literature, philosophy, economics, and many other subjects every day until late into the night. आणि आम्ही दररोज रात्री उशिरापर्यंत थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षवादाचा सिद्धांत, बिग बँग म्हणजे हे जग कसं उत्पन्न झालं त्याचा अभ्यास करणारी जी थिअरी आहे ती बिग बँग. ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र, लिटरेचर म्हणजे साहित्य, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आणि अनेक विषयांवर रात्रभर ते चर्चा करायचे. माय कपबोर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. माझे कपाट विविध विषयांवरील पुस्तकांनी भरलेलं होतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरिओसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. मानवी जिज्ञासेमुळेच म्हणजे ह्युमन क्युरिओसिटी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये इतकी मोठी प्रगती करू शकलो. I have a number of limitations, but one thing I am proud of is that the curiosity, humility and humanity, that is the concern for our fellow human beings. I learned these values during my IIT days. लेखकाला माहित होतं की त्याला अनेक मर्यादा आहे, पण एक गोष्ट लेखकाला अभिमानास्पद वाटते, प्राऊड. ती म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी, ह्युमिलिटी म्हणजे नम्रता आणि माणुसकी आणि आपल्या सहमानवाची काळजी घेणं. आय लर्न दीज व्हॅल्यूज ड्युरिंग IIT. IITच्या काळात मी ही मूल्य शिकलो असं लेखक म्हणतो.
I also became a firm believer in rationalism and equality for all the आणि castes, creeds, races, genders and religions. आणि लेखक एक ठाम विश्वास असलेला आणि त्याला सर्व जाती, पंथ, पंथ म्हणजे क्रीड्स, रेसेस म्हणजे वंश, जेंडर लिंग आणि रिलीजन म्हणजे धर्मासाठी विवेकवाद आणि समानतेवर त्याने ठाम विश्वास ठेवला होता. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज अ गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलीजन. आणि मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो होतो. I passed from IIT, joined a non-violent social movement for tribals with Sarodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai. मी IIT मधून उत्तीर्ण झालो आणि आदिवासींच्या सर्वोदय या अहिंसक सामाजिक चळवळीत सामील झालो. शांततेत सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यामुळे त्यांना 10 दिवस तुरुंगात जावं लागलं आणि ते परत मुंबईला आले असं लेखक सांगतात. आता पुढे काय झालं, वॉज अ जॉबलेस फॉर अ वाईल. आणि त्यामध्ये काही काळ बेरोजगार सुद्धा राहिले IIT-तून डिग्री घेतल्यानंतर. आजकाल हे तर इम्पॉसिबल टू इमॅजिन आहे की IIT-चा विद्यार्थी घरी बसला. वर्क फॉर ₹125 per month to supervise the workers at the night shift in a mechanical workshop. Changed 13 houses in Mumbai and finally settled on information technology as my career. आणि लेखक सांगतो की मी आता काही काळ बेरोजगार राहिलो आणि एका मेकॅनिकल वर्कशॉप म्हणजे यांत्रिक कार्यशाळेत रात्रीच्या शिफ्ट मध्ये कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना ₹125 महिनावर काम मिळाले. मुंबईत त्यांनी 13 घरे बदलली आणि शेवटी माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करण्याचा निश्चय केला. I spent 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or MD or the software head for 23 years for a large global multinational software. मी माहिती तंत्रज्ञानात 32 वर्ष घालवली, ज्यापैकी 23 वर्ष ते मोठ्या जागतिक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा MD किंवा सॉफ्टवेअर हेड होते असं लेखक सांगतात. विथ thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in the Europe, 1 in the Japan and 1 in the Australia. आणि जगभरातील अनेक सॉफ्टवेअर व्यावसायिक किंवा प्रोफेशनल म्हणजे नोकरी करणारे लोक त्यांच्या बरोबर, ज्यात अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 1 आणि ऑस्ट्रेलियात 1 ऑफिस होतं आणि त्या सर्वांचे हेड आपले अच्युत गोडबोले साहेब. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. आणि व्यवसायासाठी त्यांना जगभरात सुमारे 150 वेळा प्रवास करावा लागला. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. आणि लेखकाने जेव्हा ते नोकरी करत असताना त्यांनी टाटा मॅग्रा-हिल यांनी प्रकाशित केलेल्या माहिती तंत्रज्ञानावर त्यांनी 500 ते 700 पानं असलेली 4 पुस्तकं लिहिली, जी नंतर चीनी भाषेत जागतिक वितरणासाठी अनुवादित सुद्धा केली गेली. तुम्हाला माहितीच आहे चीनी लोकांना इंग्लिश येत नव्हतं. I learned a lot or things when I was running these large companies. मी या मोठ्या कंपन्या चालवत असताना मी खूप काही शिकलो. The first one was the importance of teamwork. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सांघिक कामाचे महत्त्व म्हणजे टीमवर्क. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. आणि आजच्या जगात टीमवर्क शिवाय काहीही शक्य नाही असं लेखक म्हणतो. You cannot be successful if you are a loner and an egoistic person. जर तुम्ही एकटे आणि अहंकारी इगोइस्टिक असाल तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकत नाही असेही लेखक म्हणतो.
विद्यार्थी तुम्हाला हे जे लेखकाने सांगितलं आहे ते फार महत्वाचं आहे. जर करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागेल. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. आणि पहिलं म्हणजे टीम वर्क आणि दुसरं म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांसमोर तुम्हाला एक उत्तम उदाहरण मांडून तुम्हाला समोरूनच नेतृत्व करावे लागेल, म्हणजे तुम्हाला लीड घ्यायला लागेल, मागे राहून चालणार नाही. Third was that you need to treat your subordinates and your colleagues as a friend. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही पोस्टला असा, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्या कनिष्ठांना तुम्ही मित्र म्हणूनच वागवा. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivation, being a good listener, target setting, and the art of delegation, which form such an important part of today's management. आणि लेखकाने काही तत्वे सांगितले आहे जे आजच्या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा फार उपयोगी आहेत. लेखक कबूल करतो की त्यांनीही कारकिर्दीत काही चुका केल्या, पण मोटिवेशन म्हणजे प्रेरणेमुळे ते खूप काही शिकले. बिंग अ गुड लिस्टनर, एक चांगला श्रोता असणे, स्वतःचे लक्ष निर्धारित करणे, टार्गेट सेटिंग की मला आयुष्यात काय करायचं आहे, आणि आपल्या अधिकाराने डेलिगेशन म्हणजे एखादं काम सुपूर्द करणे, दुसऱ्यावर काम सांगून त्याच्याकडनं ते करून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून ते काम करून घेणं म्हणजे डेलिगेशन, जे आजच्या व्यवस्थापनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. After working for all these software companies for so many years, wanted to return to my first love, that is to read and write on various subjects concerning human life and existence. आता लेखक नोकरी सोडण्याच्या विचारात आले आहेत. इतकी वर्ष या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांना आता मानवी जीवन आणि त्याच्या ज्या अस्तित्वासंबंधी ज्यावेळेस ते IITत होते त्यावेळेसच्या त्या विविध विषयांवर वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी त्यांना त्यांच्या पहिल्या प्रेमात म्हणजे त्याचं फर्स्ट लव्ह मध्ये त्यांना परत यायची इच्छा झाली. Therefore, I gave up 2 offers of around 3 crores rupees per annum to become a writer. आणि लेखक होण्यासाठी आपल्या अच्युत गोडबोले साहेबांनी वार्षिक सुमारे 3 कोटी रुपये वर्षाच्या 2 ऑफर्स लाथाडून दिल्या. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगेन. आणि मराठीत लेखक म्हणून माझी ही दुसरी इनिंग अशा प्रकारे सुरू झाली. After this, I have written about 34 books in Marathi. Most of them have become a bestsellers with tens of thousands of copies sold for each. त्यानंतर मी मराठीत सुमारे 34 पुस्तके लिहिली, त्यापैकी बहुतेक बेस्ट सेलर बनले आहेत आणि प्रत्येक पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about a very good changes in the lives of thousands of readers. तथापि विक्री किंवा पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाही, तर या पुस्तकांनी हजारो वाचकांच्या जीवनात जो खूप चांगला बदल घडवून आणला आहे ही वस्तुस्थिती माझ्यासाठी महत्वाची आहे, असं लेखक सांगतो. आफ्टर रीडिंग माय autobiography Musafir and a book on psychology, मनात 100 have come out of depression. मुसाफिर हे माझे आत्मचरित्र आणि मनात या माझ्या मानसशास्त्र विषयावरील पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक नैराश्यातून बाहेर आले. and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. afresh म्हणजे पुनश्च. आणि डझनाहून अधिक लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला आहे आणि सर्व नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or a Big Bang after reading my book on science, किमयागार. आणि विज्ञानावरील किमयागार ह्या विषयावरील माझं पुस्तक वाचल्यानंतर
खूप लोकांना सापेक्षवादाचा म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा बिग बँगचा सिद्धांत पूर्णपणे समजला आहे असे सांगणारे शेकडो लोकही मला भेटले आहेत, असं लेखक सांगतो. बिग बँग म्हणजे जग कसं उत्पन्न झालं ती थेअरी, आणि थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा स्पीड हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असू शकत नाही. हे जे आहे ती आहे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. My book, Boardroom on Management, has created at least 20 successful entrepreneurs. व्यवस्थापनावरील माझ्या बोर्डरूम या पुस्तकाने किमान 20 यशस्वी उद्योजक निर्माण केले आहेत, असं लेखक सांगतो. Then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV Profit after reading my book on economics. अर्थात मग असे शेकडो लोक मला भेटतात आणि सांगतात की अर्थशास्त्रावरील माझे पुस्तक अर्थात वाचल्यानंतर ते आता इकॉनॉमिक टाइम्स हे न्यूजपेपर आणि एनडीटीव्ही प्रॉफिट हा जो टीव्ही चॅनल आहे ते आता समजू लागले आहेत. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स, गणिती, आणि गणितावरील माझे गणिती या विषयावरील माझं पुस्तक वाचून अनेक जणांचा गणिताकडे ओढा वाढला आहे आणि ते तिकडे वळाले आहेत, असं लेखक सांगतो. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक. आता लेखकाने सर्व काहीच सोडले नाही. त्यांनी इंडियन म्युझिक मध्ये नादवेद नावाचं पुस्तक लिहिलं, इंग्लिश लिटरेचर मध्ये झपूर्झा, पेंटिंग मध्ये कॅनव्हास, आणि वेस्टर्न फिल्म मध्ये लाईमलाईट नावाचं पुस्तक, आणि वेस्टर्न फिल्म्स मध्ये लाईमलाईट आणि वेस्टर्न म्युझिक मध्ये सिम्फनी नावाचं, और अ बुक सच एज द जीनियस सिरीज, रक्त और विटामिन्स और अनर्थ, असे अनेक प्रकारचे पुस्तक आपल्या लेखकाने लिहिलेले आहेत. It is these reaction of thousands of readers and the feeling that I am touching the hearts of thousands, if not lakhs, of my readers that keeps me going. आणि हजारो वाचकांच्या या ज्या प्रतिक्रिया जरी त्या लाखात नसतील पण हजारो लोकांच्या हृदयाला आज मी स्पर्श करीत आहे, ही जी भावना लेखकाच्या मनात निर्माण होते आहे, त्यामुळेच मी पुढे जात आहे. वाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी? मी तुम्हाला माझी गोष्ट का सांगतोय? When I look back, there are a number of lessons and values that I cherish and keep learning about even today. जेव्हा मी मागे वळून आयुष्याकडे बघतो तेव्हा असे अनेक धडे आणि मूल्य आहेत जे मी माझ्या हृदयात बाळगून आहे, म्हणजे चेरिश, आणि कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे, आणि मी आजही ते शिकतो आहे. सम ऑफ दीज आर, आणि त्यापैकीच काही आहे, थर्स्ट ऑफ नॉलेज, विद्यार्थ्यांनो तुम्हालाही तुमच्या आयुष्यात फार उपयोगी ठरेल. ज्ञानाची तहान, क्युरिओसिटी, जिज्ञासा वाढवा, ह्युमिलिटी, नम्रता ठेवा, ह्युमॅनिटी, मानवता ठेवा, रॅशनॅलिटी, तर्कशुद्धता, तर्कसंगत विचार करा, इक्वॅलिटी म्हणजे समता, बंधुता, टीमवर्क म्हणजे सांघिक कार्य करा, क्वेस्ट फॉर एक्सलन्स आणि उत्कृष्टतेचा नेहमी शोध घ्या, नेव्हर से डाय, कधी हार मानू नका असा ऍटिट्यूड ठेवा, अँड थिंकिंग बिग, आणि नेहमी मोठा विचार करा. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने हा लेसन संपलेला आहे. होप यू लाईक इट. इफ यू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ.